सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत गणरंग निर्मित मराठी रंगभूमीवरची तिसरी घंटा वाजते आणि पडदा उघडता उघडता ती शांत देखील होते. पण रंगभूमीवरचा एक असा आवाज जो मराठी माणसाच्या मनात घर करून बसलाय, तो आवाज म्हणजेच विनय आपटेंचा, अर्थात आपल्या लाडक्या विनय काकांचा. माझ्या कर्तृत्वाने मोठा झालेला आहे. काही महिन्यांपूर्वी विनय काकांनी अकाली एक्झिट घेतली. त्यांची ही एक्झिट जीवाला चटका लावून गेली. त्यांच्या जाण्यानं अवघ्या सिनेसृष्टीवर पसरलेलं दुःखाचं सावट आजही तसंच आहे. वादळ कसं येतं आणि त्याचं अस्तित्व दाखवत निघून जातं. मात्र विनय आपटे नावाचं हे वादळ निघून गेलं नाही, तर मनात अधिक खोलवर रुतून बसलंय. फक्त विनय जपा विनय काकांच्या आठवणींना उजाळा मिळाला तो गुरुवारी मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये झालेल्या विनय एक वादळ या अनोख्या कार्यक्रमात. विनय काकांचा प्रवास तसा सर्वच कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरलाय. मात्र या प्रवासाची सुरुवात झाली ती म्हणजे रुईया कॉलेजच्या कट्ट्यापासून. या कट्ट्यानं विनय आपटेंचे पैलू उलगडताना पाहिले. याच रुईया कॉलेजमध्येच त्यांनी आपल्या पहिल्या नाटकाचं दिग्दर्शन केलं आणि या नाटकाचं नाव होतं अफलातून. खरं तर या नाटकानं मराठी सिनेसृष्टीला 2 दमदार कलाकार दिले. ते 2 कलाकार म्हणजेच सुनील बर्वे आणि संजय नार्वेकर. गोष्ट सांगतो ऐका, गोष्ट सांगतो ऐका, एक गोष्ट सांगतो ऐका लातून पोरांची, एक गोष्ट सांगतो ऐका लातून पोरांची. अफलातून 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 अफलातून. या पोरांना हवंय काय त्यांचं त्यांनाच माहित नाही. फालतून चाचानं विचारलं तर म्हणे नाका 2 पाय. खरंच यांना यांना हवंय तरी काय 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 काय. हवंय काय माहित नाही. आज सगळीकडे एकच आवाज ऐकू येतो, विनय काका. सुंदर माझं सुंदर अश्रू दाटून आलेले, पण तू खूप थांबवलेस. काय सांगशील? विनयविषयी बोलायला सांगितलं की खूप बोलू शकतो, पण ते अशा प्रसंगी बोलावं लागेल अशी कधी कल्पना केली नव्हती. आणि या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट होतं ते मला फार आवडलं की तो आजूबाजूलाच इथेच कुठेतरी आहे आणि त्याला वाढदिवसासाठी शुभेच्छा द्यायच्या. अफलातूनची पूर्ण टीम इकडे होती. काय सांगा? अफलातूनची टीम आम्ही कधी एकत्र भेटलो, विनयबरोबर जरी का भेटलो आणि गाणी म्हणायला सुरुवात केली की आम्ही थांबायचोच नाही. शूटिंग थांबवून आम्ही अनेक वेळेला गाणी म्हटलेली. त्यामुळे आज तेच आमची खरं तर काय म्हणतात त्याला की त्याला वाढदिवसाची आमच्याकडून भेट होती. त्याच्यात अजून एक गाणं होतं, जे गाणं असं होतं, ही काय साली जिंदगी झाली, नाही कुठे रस्ता नाही कुठे सावली, ही काय साली जिंदगी झाली.
सगळ्यांनी आपले अश्रू थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अश्रू दाटून आलेले. शांता? नाही, आज अश्रू दाटण्यासाठी सगळे जमले नव्हते. एकतर आज त्यांचा वाढदिवस सरांचा होता. त्यांचे ऋण फेडू शकत नाहीतच कधीच. त्यामुळे जे अश्रू जायचे होते ते तेव्हा गेलेच आहेत. त्यामुळे आता म्हणजे त्यांची सरांची शिकवण अशी की रडत बसायचं नाही. रुईयाचा तो अजून तो दिवस आठवतो जेव्हा तुम्हाला विनय काका येऊन बोललेले? हो, म्हणजे मगाशी जेव्हा स्टेजवर बोलवलं तेव्हा विचारलं काय वाटतं, तेव्हा ते सगळं आठवलं. जे मी मगाशी सांगितलंच की ह्या क्षेत्राशी काही संबंध नव्हता माझा. एक नाक्यावर उभा होतो, मस्ती करत होतो, काय मारामारी करायची आहे असं म्हणणारा तो माणूस. संध्याकाळी ये रिहर्सल बघूया. आणि मग त्याच्यानंतर जे संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो ते अगदी शेवटपर्यंत त्यांच्याच बरोबर होतं. पाठीवरचा हात असतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे त्याची ताकद काय ही व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही, पण ती ताकदच आपल्याला खूप पुढे नेत असते आणि नकळत ती असते आपल्याबरोबर. ते नकळत त्यांनी शिकवलेलं ते आजही मला उपयोगा पडतं. ते असताना मध्ये मी स्ट्रगल करत असताना ती ताकद सतत होती माझ्याबरोबर. अफलातून नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला, पण विनय आपटे हे नाव घराघरात जाऊन पोहोचलं ते कुसुम मनोहर लेले या नाटकानं. गंभीर विषयावर आधारलेल्या या नाटकाला थोडी विनोदाची झालरही होती. लेले लेले छोटे लेले, हे दे माझ्याकडे, दे ना माझ्याकडे. ओ बाबाकडे जायचे का? बाबाकडे जायचे का? सावकाश. अजय 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 अजय. आता मी काय म्हणत होतो, माझं काय बिघडलं नसतं ग, मग झालं तर. पण सुजाताला लग्नाआधी मूल झालं, तिची समाजात बदनामी होईल, तिला बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. एक नाही दोन नाही, काहीतरी उगाच काहीतरी. म्हणजे बाई हे घ्या, बाळाला घ्या, सावकाश सावकाश घ्या, सावकाश घ्या, सांभाळून घ्या. आणि आज जाऊन बसा आणि मी बोलवल्याशिवाय बाहेर काही येऊ नका. हं? तुम्हाला चहा? पाणी सुद्धा नकोय, तुमचं काम करा काय करायचं ते. असं काय वागता तुम्ही यांच्या बरोबर? पण मला एक सांग कुसुम, तू बाळाची आई आहेस याचा काही ठोस पुरावा आपण कुठे काही शिल्लक ठेवलाय का? उगीच त्या निर्मला ते लेक्चर देत असतात काहीतरी. अहो पण तुम्हाला ठाऊक आहे ना मीच बाळाची आई आहे म्हणून. मला माहितीये ग, मला माहितीये, त्या जोशी काकांना माहितीये, जोशी काकूंना माहितीये, हा बाईंना माहितीये, त्याने काय फरक पडतोय. या नाटकात मुख्य भूमिकेत होते अभिनेता संजय मोने, डॉक्टर गिरीश ओक आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी. विशेष म्हणजे या नाटकात पहिल्यांदा 2 अभिनेते आपल्या भूमिका प्रत्येक प्रयोगात आलटून पालटून करायचे. कुसुम, अहो आता मी इथे तुमच्या समोर उभे असताना तुम्ही. कुसुम, हे काय चाललंय सगळं? ह्या बाई तर सुजाता ही माझी पहिली बायको. नाही. हो, सौभाग्यवती कुसुम मनोहर लेले. नाही. हो, ही आहे खरी कुसुम मनोहर लेले. कुसुम, आज जा. विनय आपट्यांची आता आठवण अजून शेअर करायला आपल्यावर सुकन्या. सुकन्या, खूप खूप स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आणि आठवणींना खूप चांगला उजाळा मिळाला, काय सांगाल? उजाळा म्हणण्यापेक्षा विनय आमच्या मनातून कधीच जाऊ शकत नाही. कारण प्रत्येक वेळेला हेच सांगावंसं वाटतं की तो आमचा पिता होता, मार्गदर्शक होता, मित्र होता, सगळंच होतं आमचं. आणि त्याने हाक मारल्यावर आम्ही नाही म्हणूच शकत नाही. तर त्याच्यामुळे आम्हाला एक आदरयुक्त भीती होती, प्रेम होतं, आपुलकी होती. आणि आज जे काही तुम्ही बघताय अख्खं त्याचं कुटुंब आहे. म्हणजे ह्यातलं कोणीच त्याचं नावडतं नाही आहे. त्याला हा छंद होता माणसं जमवायचा. काही कुठे ना कुठे आज कुसुम मनोहर लेले या नाटकाचा एक भाग तुम्ही प्रेझेंट केला. अश्रू दाटून आले होते तुमच्या पण डोळ्यात, काय सांगा? विनयचं नाव घेतल्यावरतीच येतात अश्रू. पण आज असं ठरवलं होतं की नाही रडायचं, कारण विनयचा वाढदिवस आहे. आणखीन विनयला शुभेच्छा द्यायच्यात. आभाळ माया या मालिकेबद्दल काय सांगाल विनय काकांना? आभाळ माया ही खरं तर 2 मुलींची कथा होती. ती कधीसुद्धा जोशीची झाली माहिती नाही. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक क्षण आणि क्षण, प्रत्येक माझं लूक, माझी हेअरस्टाईल, माझं लूक हा सगळा विनयने ठरलेला होता.
आणखीन नुसतं तेच नाही तर परवा दुसरंमध्ये सुद्धा त्याने मला इतकी ॲडजस्ट केलेली आहे की मला त्या मुलगी झाली होती, पण ते वेळेचं बंधन त्याने पाळलं. त्याने स्वतः कधीच वेळेचं बंधन पाळलं नाही, पण दुसऱ्यांच्या वेळा मात्र तो सांभाळायचा की नाही हिला 6 वाजता सोडायचं आहे, 6 वाजता सोडायचं आहे की 5:45 पॅकअप असायचं. तर त्यामुळे आभाय मायामुळे माझ्या एक जसं कुसुम मनोहर लेलेने मला एक वेगळी ओळख दिली, तशीच आभाय मायाने मला एक वेगळी ओळख दिली आणि जी अजूनही चालू आहे. सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत गणरंग निर्मित